सापाट टीमला मैदानाच्या आतमध्ये खेळ साकारावा लागेल। कोणत्याही टीमला आता चला बॅटर जाऊ द्या लवकर। निलजे बी संघ आपण सहकार्य करायचा। मी निलजे संघाचा आभार। तर बघा थोडस लाईट बंद केली जाते, 5 मिनिटांमध्ये लाईट सुरू होणार आहे राहणार आहे आणि माईक सुद्धा बंद राहणार आहे। जाऊन कोणताही प्रॉब्लेम आला नाही पाहिजे। मॅच सुरू करा। फलकावरती धावसंख्या 9 या आकड्यावरती 2 चौकार पाहायला मिळालं। त्यानंतर केलेला अतुल पाटीलने मध्ये कमबॅक। निलजे संघ सध्या आपण पाहता बॅटिंग करत आहेत नाणेफेकी गमवल्यानंतर। काल सुद्धा निलजे संघ निलजे ए संघ थोडासा लाईटचा प्रॉब्लेम होता, त्यामुळे तुमच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचला नाहीये आणि लाईव्ह सुद्धा तुम्हाला पाहायला मिळाला नाहीये। त्यामुळे आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतोय, कारण रोशन विचार केला तर यानंतर कोणताही प्रॉब्लेम आमच्या प्रेक्षकांना हवा नाही, त्यासाठी आम्ही अगोदरच सुरुवातीलाच आजच्या या दिवसामध्ये बंद घेतला होता लाईट मुळे। त्यामुळे आता तुमच्या सेवेसाठी आम्ही तयार आहोत। आमची संपूर्ण टीम देवेन 11 जानमान क्रिकेट संघ चिंचवली भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये तुमचं सर्वांचं आम्ही स्वागत करत आहोत। 9 धावफलकावरती झाल्या अतुल पाटीलचं प्रथम षटक पाहिलं। बंटी मडवी गोलंदाजीसाठी येतोय मलंगड एंड कडनं। बॅकफुटला जाऊन
बांगतोय थोडस व्यत्यय आला होता पुन्हा एकदा, परंतु यानंतर असं होणार नाहीये. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. 10 धावा झाल्यात. पहिला गडी बाद होताना पाहतोय निलजे बी संघाकडनं पहिला गडी गमावला जातोय. गोलंदाजीसाठी बंटी मडवी आपण पाहता मलंगड एंड कडनं सध्या तो गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये समीर आणि शेखर हे दोन बॅटर सध्या मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करताना आपण पाहतोय. नेक्स्ट बॉल पुलटा चेंडू होता, पुल केलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहे, कोणती मिस्टेक नाही आहे. दुसरा धक्का लागोपाठचा फलंदाज बाद. तो फलंदाज बाद झालाय. दुसरा धक्का हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज आपण पाहतोय बंटी मडवी. या स्पर्धेतील पहिलं विकेट हॅट्रिक प्रस्थापित करेल का हा पाहणं फार गरजेचं आहे. चांगल्या लेंथ वरती सध्या तो गोलंदाजी करत आहे आणि त्याचा फायदा त्याला मिळाला आहे गोलंदाजी करत असताना. नेक्स्ट बॉल आताचे चेंडू स्लॉर बॉल, परंतु लेन थोडीशी बाहेर होती. बाहेरच्या दिशेने वलंग येणारा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. आज मात्र पंचाची नेमणूक आपण पाहू शकाल आमचे सचिन भंडारी सर मेन पंचाच्या भूमिकेमध्ये आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला इशारा येतो वाईटचा. ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असलेला चेंडू वाईट बॉल. 11 धावा दापलकावरती लागल्या गेल्या. बंटी मडवीचं षटक 5 येणाऱ्या चेंडूवरती काय घडणार. यावेळेस रडार मध्ये चेंडू होता, एलिव्हेशन मिळालाय, चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर 6 धाव्यांसाठी येतो हा बिगेस्ट षटकार. थोडासा अन्यथा सन्माननीय गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला डायरेक्ट हिट झाला असतं तर आमची एवन जोडी अविनाश दादा सालवी आणि निलेश दादा मात्रे यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज या फलंदाजाला मिळालं असतं. सौभाग्यवती सुलभाताई गणपत शेठ गायकवाड महिला आमदार आणि आपला माणूस आपला आमदार गणपत शेठ गायकवाड यांच्या कटआउटला जर डायरेक्ट हिट झाला तर एवन जोडी यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. सरळ बॅटने मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स स्क्रीन समोर चौकार 4 धावा. दोन चेंडूवरती 10 धावा आल्यात आणि त्यानंतर आपण पाहता धावफलकावरती धावसंख्या 21. आता ज्यांचं आगमन झालं आमचे साथी कॉमेंटेटर सोनू बांगर मॅन फ्रॉम पालेगाव यांचं आगमन झालंय. त्यांचं आपण स्वागत करूया. काल सुद्धा त्यांचा आवाज ऐकला. हिंदी आणि मराठीवरती समालोचन करणारे आमचे सोनू बांगर. सध्या थोडीशी स्टाईल बदलली आहे सोनूची. KGF पिक्चर त्याने बऱ्याचदा पाहिलाय त्यामुळे त्या पद्धतीची स्टाईल त्याची पाहायला मिळतं. अगोदर मागच्या वर्षामध्ये आपण पाहिला पुष्पा स्टाईल ने तो होता. या वर्षामध्ये KGF. तर प्रत्येक वर्षाला सोनू काही ना काही नवीन स्टाईल आणतोय. आत्ताच त्याला मात्र मलंगड क्रिकेट समितीचे प्रवक्ते म्हणून नेमणूक त्यांची केली आहे आणि ती जबाबदारी सातत्याने ते पूर्ण करतात. जाऊया नेव्ही बॅक टू क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये. दोन संघामध्ये ही पहिली लढत. काउंटर अटॅक केला होता मागच्या षटकामध्ये त्यामुळे धावफलकावरती धावा 21 पाहायला मिळाल्या आणि या चेंडूवरती सिंगल येते म्हणजेच 22 या आकड्यावरती अतुल पाटीलचं दुसरे षटक दुसऱ्या स्पेलमध्ये आणि संघाच्या माध्यमातून हा तिसरे षटक पाहतोय आपण चिंचिवली एंडकडनं.
स्लोअर गती कमी केली आणि गतीला मात्र पाठवलाय मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषेच्या बाहेर येतोय हा दुसरा ब्रँडेड मॅसिव्ह षटकार. वीस मिनिटांमध्ये आपल्याला बघा टाइम अलर्ट असेल. 20 मिनिटाच्या अगोदर आपल्याला 4 षटके फेकायचे आहेत. अन्यथा 5व्या षटकामध्ये आपल्याला एक क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या आतमध्ये आणावा लागेल. टाइम अलर्ट आमच्या स्कोरने केलाय. 20 मिनिटे फक्त आपल्याला मिळतील. 32 धावा डबल कबरती झाल्यात. यावेळेचा चेंडू फटका सूर्य काय थोडस पम्बलिंग. एकच धाव सिंगलने धापलकावरती धाव संख्या बदलतोय. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये होईल. विश्लेषण करूया. धापलकावरती जाऊया. 33 धावा 11.00 ची सरी निलजे बी संघ सध्या मेंटेन करतोय. अजूनही 12 चेंडू येणे बाकी आणि या 12 चेंडूवरती पाहायचं या सकाळच्या मॉर्निंग सत्रामध्ये निलजे बी संघ हा कोणत्या रीतीने टार्गेट सेट करतोय हा पाहणं फार गरजेचं आहे. सामना असेल नितलास विरोधात द्वारली. या दोन टीमच्या कॅप्टनने इमिजिएटली आमच्या टॉस बॉक्स मध्ये येऊन विराजमान व्हायचा. इनिंग ब्रेक नंतर आम्ही लगेच टॉस घेणार आहोत. कोणत्याही संघाला आता मात्र जास्त वेळ दिला जाणार नाही आहे. जर दोन्ही संघ अनुपस्थित असतील तर आयोजन कमिटीकडनं जो निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, ज्या पद्धतीने दंडित केले जाईल ते तुमच्यापर्यंत आम्ही अपडेट पोहोचवू. तर एक संघ उपस्थित असेल एक संघ अनुपस्थित असेल तर तरी सुद्धा त्या संघाला दंडित केले जाईल. त्यामुळे आपल्याला तेहतीसावा धावा बलकावरती झाल्यास षटक क्रमांक 4 सुरू होता. तेहतीस धावा 11ची सरासरी मेंटेन केली आहे. बॅटिंग करत असताना प्रथम फलंदाजी आपल्याला पाहायला मिळतो निलजे बी संघाकडनं. आणि आताचा चेंडू भीमर आहे. पंचांनी मात्र नो घोषित केला. खराब चेंडूने सुरुवात करतोय गोलंदाज
परंतु तिथे फलंदाज बाद. यस, रनआउटच्या स्वरूपाने फलंदाज बाद होता. आतमध्ये जातोय मिडल ऑर्डरचा फलंदाज. सपाट टीमच्या माध्यमातून आपण गोलंदाजी करण्यासाठी पवन भोईरला आपण पाहतोय. निलजे बी संघाकडनं बॅटिंगसाठी योगेश पाटील मैदानाच्या आतमध्ये गेल्या. शेखर आतापर्यंत मैदानाच्या आतमध्ये सध्या बॅटिंग करतोय. सलामीसाठी गेलेला त्याच्या बॅटमधून 2 चौकार आल्यात. पण महत्वाचा विकेट आशिष हा बाद होतोय, ज्याने 2 षटकार आणि 2 चौकार लगावले होते. चेंडू पडल्यानंतर डीप राहतो. फ्री हिटचा चेंडू होता, जास्त काही करू शकला नाही. या डाट चेंडूची समाप्ती. दरम्यान व्यासपीठावरती आमचे प्रल्हादजी मात्रे या स्पर्धेचे आयोजक, त्यांची उपस्थिती, त्यांचं मी भारतीय जनता पार्टी चषकामध्ये सहर्ष स्वागत करत आहोत. पुन्हा एकदा लॉफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न, कोणताही संपर्क नाही आहे. सबमरी डिलवर चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. बघा पारितोषिक खूप आहेत. प्रथम दिवसामध्ये आम्ही समालोचन करण्यासाठी आपण पाहिलं होतं. षटकाराच्या बाहेर जे प्रेक्षणीय झेल पकडेल त्या प्रेक्षकासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज आमचे रविदादा मात्रे यांच्याकडनं असेल. हाई चेंडू स्लॉर वन होता. तर तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय का? तिसऱ्या पंचांसाठी रेफर केलाय बॅटिंग साईडने. यस, जाऊया आपण तिसऱ्या पंचाकडे. आमचे जगदीश दूधकर ऑफिशियल पंच. तर फेअर डिलिव्हर चेंडू व्यवस्थित डीप होत होता, त्यामुळे आमच्या तिसऱ्या पंचांकडनं विलंब न घेता लगेचच तुमच्यापर्यंत डिसिजन पोहोचवता. चौथी जावा 34. यावेळचा चेंडू व्हॉट अ हिट, आउट ऑफ द पार्क, षटकार. अगोदरचे 2 चेंडू फार बेनिफिट होतं. मोठे फटके फार करू शकला असता, तसं घडलं नाही. या त्यानंतर बघा आपण पाहू शकाल क्लॅरिटी शॉट सिलेक्शन, अतिशय चांगला फटका होता. एलिव्हेशन मिळालं या फटक्यामागे. खूपच लांब जाऊन लँड होतोय. षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने धापल कबरती धावसंख्या पुढे जाताना पाहतोय 40 या आकड्यावरती पोहोचलाय संघ. चौथं षटक सुरू आहे. हाई चेंडू लाईन मिस केली. यू मिस डेफिनेटली. फलंदाज बाद. पाहतोय आपण तिसरा धक्का, चौथा धक्का मैदानाच्या आतमध्ये, माफ करा. 40 या आकड्यावरती सापाड संघाला 3 धाव्याची पेनल्टी अगोदरच लागली आहे, पण निलजे संघाला धाबा बनवावे लागतील. अजूनही काही चेंडू शेष आहेत या षटकामध्ये. चौथं षटक प्रगतीपथावर चालू आहे. पहिलाच चेंडू
विमर आला होता. त्यानंतरचा केलेलं कमबॅक, लागोपाठचे 3 चेंडू निर्धाव फेकले आणि त्यानंतर षटकार आला. पुन्हा एकदा 5व्या चेंडूवरती फलंदाजाला बाद केला. पवन भोईर नेक्स्ट बॉल. डावकऱ्याचा फलंदाज सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. स्लोअर वन, गती कमी केली होती, बॅटच्या रडारमध्ये आला नाही चेंडू. वेल जज कॅच. फलंदाज बॅक टू बॅक सलगचा दुसरा धक्का याच षटकामध्ये. नितलास संघाच्या कॅप्टनने उपस्थित दाखवायचं आणि द्वारली संघाच्या कॅप्टनने हा इनिंग संपण्याच्या अगोदर जर आपण आला नाही तर बघा आमच्या आयोजन कमिटीकडनं जो निर्णय घेतला जाईल तो आपल्याला मान्य करावा लागेल. चला अंतिम षटक आहे, आपण वेळ घेऊ नका. आपल्याकडे फक्त 1च मिनिट बाकी आहे. 1 मिनिटाच्या अगोदर षटक सुरू केलं नाहीये तर आपल्याला धावफलकावरती धावसंख्या 40, तर तुम्हाला अजून एक क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या आतमध्ये आणावं लागेल. 19 मिनिटे झाल्यात. 19 मिनिटे 20 सेकंद असा कालावधी तुमचा संपलाय. लगेचच षटक सुरू करायचं आहे. तर नितिला संघाचा संघनायक आमच्यापर्यंत पोहोचलाय. दॉर्ली संघाचा संघनायक सुद्धा धनाजी येतोय. चला मॅच सुरू करायची आहे. सामन्याचा रिदम तोडू नका आपण. डेट षटक सुरू होत आहे. पुलटाचा चेंडू पुल करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे आहे. चांगला चेंडू अडवलाय, बॉडीला पूर्णपणे झोकून दिला. 2 धाबा एक वेळेला जातात. 2 धाबा निलजे संघाच्या माध्यमातून या कुठल्या जातात. 42 धाबा. एक टार्गेट सेटअप करणं फार गरजेचं आहे. सुरुवात चांगली झाली होती, 2 चौकार आले होते. अतुल पाटील वरती प्रत्याला केला होता पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर सातत्य पूर्व कामगिरी करता आली नाही आहे. पण यावेळेस डबल माइंडेड शॉट, व्हॉट अ हिट, षटकार. फलंदाजाचा जर विचार केला तर मिड विकेटला त्याला शॉर्ट सिलेक्शन केलायचं होतं, पण ते न करता चेंडू सरळ डीप फाईन लेग क्षेत्रामधून सीमारेषा बाहेर गेला. डबल माइंडेड शॉट आपण पाहू शकता बॅटरकडनं घडलाय. तर असे बरेचसे फलंदाज आहेत नेहमीच शॉटची संकल्पना वेगळ्या प्रकारची करत असतात. यावेळेस चेंडूला पॉइंटला प्रहार करण्याचा प्रयत्न, सिंगल येते, सिंगल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न. दुसरी धाव पूर्ण होईल की नाही, फलंदाज बाद होतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, रनआउटच्या स्वरूपाने विकेट सॅक्रिफाईस. अंतिम षटक आहे आणि अंतिम षटकामध्ये थोडीशी हाणामारी पाहायला मिळतोय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न. शेखर एक षटकार दाखवलाय, 2 चौकाराच्या मदतीने तो सध्या बॅटिंग करतोय. सातत्यपूर्वक कामगिरी शेखर या फलंदाजाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा उडवण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक पोहोचतो की नाही. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टॅबल होतोय तोपर्यंत 2 धाबा घेण्याची संधी होती. 2 धाबा या झपाट्याने घेतल्या जातात. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक बदलतोय. धावफलकावरती धावसंख्या 51, 51 धाबावरती पोहोचलाय. अजून काही चेंडू शेष आहेत. एकात मोठा फटका
टार्गेट सेट करू शकतोय. यावेळचा फटका, ताकदवर शॉट सिलेक्शन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तसं घडलं नाही. शेखरच्या पारीचा अंत, बिग विकेट. एक्कावन्न या आकड्यावरती 7वा धक्का बसतोय टीम निलजेला. अंतिम चेंडू शेष आहेत बॅटिंग करण्यासाठी. हर्षद जातोय अंतिम चेंडूवरती पाहायचंय. खोलव्या टप्प्याचा चेंडू होता, फुलरल्यांचा चेंडू ऑन साइडला पार करण्याचा प्रयत्न, एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही या. तर 52 धावा झाल्यात धापलकावरती, 52 धावा झाल्यात आणि आम्ही 3 धावा अजून ऍड करतोय. 55 आणि 56चं टार्गेट असेल सापाट संघाला जेव्हा चेसिंग करण्यासाठी सापाट संघ येणार तेव्हा. तर जाऊया आपण टॉप बॉक्स मध्ये. लगेचच आम्ही नाणेफेकीचा कौल करणार आहोत. नितलास आणि द्वारली या दोन संघांमध्ये ही लढत. तर आमचे प्रमुख आयोजक प्रल्हादजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते करणार आहोत नाणेफेकीचा कौल. तर नाणेफेकीचा कौल केला जातोय प्रल्हादजी म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. तर द्वारली संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम भारतीय जनता पार्टी या चषकामध्ये दोन्ही संघाचा आम्ही आभार व्यक्त करतो. आपण वेळेवरती उपस्थिती दाखवली, परंतु सामना जिंकण्यासाठी सापाट टीमला बनवायच्या आहेत 56 52 झाल्या होत्या. 3 धावा आम्ही पॅनल्टीच्या ऍड करतोय. 55 आणि 56चं टार्गेट असेल सामना जिंकण्यासाठी. परंतु या सामन्यामध्ये कशा पद्धतीचं क्रिकेट असेल ऐकूया आपण सोनू बांगर यांचा आवाज. थँक्यू. डीजे मास्टर थँक्यू सो मच. गणेश म्हात्रे अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून या ठिकाणी मच्छिंद्रनाथांचं या ठिकाणी संगीत येते. कारण की श्री मलंगड वरती आपण पाहिलं मच्छिंद्रनाथांची समाधी या ठिकाणी अनेक सारे भावी भक्त त्या ठिकाणी जात असतात. श्री मलंगडाची आणबान शान आपण पाहतात मच्छिंद्रनाथांची समाधी. आणि त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहतायत आज स्पर्धेचा आपण पाहतायत या ठिकाणी अंतिम दिवस मेगा फेस्टिवल सुपर संडे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करूया. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मंगल मांगल्ये
शिवे सर्वात साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सर्वांना शुभ सकाळ, शुभमय सकाळ, गुड मॉर्निंग. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. सध्या तरी आपण मॅच या ठिकाणी अनुभवत आहेत, सामना एन्जॉय करतायत. एका बाजूला टीम निलजे संघ आणि त्याच्या अगेर फाईट करतो टीम सापाडे संघ. प्रथम बॅटिंग केली टीम निलजे संघानं आणि एकूण 55 धावा बनवल्या गेल्या. 5 षटकांचा सामना, 56 धाब्याचं लक्ष ठेवलं गेलं आणि ते लक्ष घेऊन सलामी जोडी मैदानावरती सापाडे संघाची पोहोचली आहे. अतुल पाटील आणि कुणाल पाटील. पंचांचा ग्रीन सिग्नल होतोय. सेकंड इनिंगला होते सुरुवात. गोलंदाजी मार्कवरती पहिलं षटक आशिष तयार होतील. दोन्ही टीमला मॅच साठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शोर द गुड गेम, शोर द क्वालिटी क्रिकेट. पहिला बॉल. पहिला चेंडू यावेळेस मात्र दिशाहीन पाहायला मिळते. आउटसाइड ऑफ स्टंप, वाईड बॉलचा इशारा येतोय. अतुल पाटील अतिशय इन्फॉर्म फलंदाज आहेत. नेहमीच मोठी फटकेबाजी त्यांच्या बॅटमन आम्ही पाहत आलोय सापाडे संघासाठी. प्रचंड अनुभव देखील अतुल पाटीलकडे आणि त्याच अनुषंगाने एक चांगली सुरुवात पाहायला मिळेल का अतुलच्या बॅटमध्ये देखील. अवंतर धावेनं खातं खुलं झालं. एक धाव फलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा आशिष तयार. राईट आर्म ओव्हर द विकेट. फटका चांगला ड्राईव्ह करतायत. एक्स्ट्रा कव्हर रिजनला खेळाडू उपस्थित असेल आणि फेकी तोरी देते. एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 पुढे सरकेल. 2 धावा धाव फलकावरती. खातं खुलं झालं. फलंदाज आपण पाहत आहेत अतुल पाटीलचा. स्ट्राईक मध्ये रोटे स्ट्राईकला फलंदाज येत आहे. त्या ठिकाणी आता कुणाल पाटील, अतुल पाटील आणि कुणाल पाटील ही जोडी आपण पाहत आहेत. पॉवर प्लेचं पहिलं षटक सुरू आहे. 30 गजगऱ्याच्या बाहेर 2च खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. ही मुभा असेल, ही संधी असेल दोन्ही फलंदाजांसाठी. ॲडव्हान्टेज असेल आपल्या टीमसाठी नक्की धावा बनवण्यासाठी आणि त्याचाच फायदा उचलावा लागेल. 56 धाब्याचा पाठला सुरू आहे या मॅच मध्ये. समोर खेळतात. फटका छान आहे परंतु खेळाडू उपस्थित. लॉंग ऑफ रिझनला एक धाव या ठिकाणी मिळेल आणि एका धावेनं कुणालचं देखील खातं खुलं होईल. धावसंख्या 3 वरती पोहोचते. शांत सुरुवात दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सिंगल एकवट आहेत. खातं खुलं करतायत. पुन्हा एकदा सज्ज होतात आशिष. गोलंदाजी मार्कवरती या पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली आपल्या स्पेलची. दोन्ही फलंदाजांना शांत ठेवतायत. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा बॉल या षटकातील. मागे खेळण्याचा प्रयत्न करतायत. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. यशांच्या पाठीमागे प्रोटेक्शन चांगलं पाहायला मिळालं आणि इथून सिंगल मिळेल. पुन्हा एकदा धावसंख्या सिंगल बरोबर पुढे सरकेल. 4 या आकड्यावरती. 4 धावा धाव फलकावरती आपण पाहतात. एकूण चेंडू जर पाहिले या षटकातील आतापर्यंत झाले ते 3 बॉल आणि 4 धावा खर्च होतात या षटकामध्ये. या दरम्यान नक्कीच आमचे रविदादा पाटील यांचं देखील आगमन झालंय. त्यांचे संपूर्ण या ठिकाणी मित्र परिवार देखील त्यांच्या समोर उपस्थित होत आहेत. नावं आमच्यापर्यंत पोहोचवली जातील सर्वांची. पुढे येऊन खेळतात. फटका चांगला आहे. पॉवर प्ले सुरू आहे. यावेळेस मात्र वाईड स्ट्रॉंग ऑफला कोणताही खेळाडू नाही आहे आणि बॉल सीमा पलीकडे आलाय. चौकार कुणाल पाटील. चला नितला संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी रिपोर्टिंग करा. रिपोर्टिंग करायचंय फक्त. नितलास टीम आणि दॉर्ली संघाचे सर्व खेळाडू पण रिपोर्टिंग करायचंय. फटका छान आहे. ओव्हर पिच बॉल त्याला लॉब केलाय आणि पाठवलाय वाईड स्ट्रॉंग ऑन. सीमारेखा बाहेर. चौकारानंतर कुणाल पाटीलच्या बॅटमन हा पहिला धमाका. बिग षटकार. आपण पहिले शांत क्रिकेट खेळले कुणाल पाटील आणि अतुल पाटील आणि आता कुणाल अटॅक करतायत. गोलंदाज आशिष वरती. 5 बॉल मध्ये 14 धावा खर्च होत आहेत. ही चांगली सुरुवात. फ्लाइंग स्टार्ट निर्माण केलाय. स्वप्नवत सुरुवात केली आहे आपल्या टीमसाठी फलंदाज कुणाल पाटीलना. पुढचा बॉल पार्टनरशिप करण्याचा प्रयत्न होता. लाऊड अपील करतायत. पंच या ठिकाणी सहमत नाही आहेत. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतायत या ठिकाणी योगराज बुटरे सर, मॅन फ्रॉम पोई. त्याचबरोबर सचिन भंडारी यांना आपण पाहतोय मॅन फ्रॉम चिंचवली याच गावचे पंच, ऑफिशियल अंपायर. आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. 56चा पाठला सुरू आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम सापाडे संघ पोहोचलाय 14 या आकड्यावरती बिनगडी बाद.
14 धावा स्कोरबोर्ड वरती पाहायला मिळतात. चांगली सुरुवात या ठिकाणी प्रतिषटकामागे विचार केला तर धावा गाठायच्या होत्या मॅच जिंकण्यासाठी. 11.20 ची सरासरी मेंटेन ठेवायची होती, परंतु 14 पर्यंत पोहोचलाय. जिंकण्यासाठी आता गरज मॅच मध्ये उरल्यात येणारे 24 चेंडू अर्थात 4 षटका आणि 42 धावेची आवश्यकता असेल. पहिले षटक थोडंसं मागडं राहिलं. आशिष आता गोलंदाजी मार्ग वरती येत आहेत. दुसऱ्या षटकामध्ये अक्षय येत आहेत गोलंदाजी मार्ग वरती. स्ट्रायकिंगला फलंदाज अतुल पाटील आतापर्यंत शांत पाहायला मिळालेत, परंतु किती वेळ शांत राहतील हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 3 खेळाडू होता 30 गज घराच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ मध्ये खेळाडू असेल, त्याचबरोबर लॉंग ऑन, त्याच्यानंतर वाईडिश लॉंग ऑन मध्ये खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. 30 गज घराच्या आतमध्ये आपण पाहतायत शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू, त्याच्यानंतर शॉर्ट कव्हरला खेळाडू निकेश असतील, शॉर्ट बॅकवर्ड पॉइंटला खेळाडू, शॉर्ट थर्ड मॅन, शॉर्ट फाईन लेग आणि शॉर्ट स्क्वेअर लेगला एक खेळाडू आपल्याला पाहायला मिळेल. ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना टीम निलजे बी संघाच्या माध्यमातून. काल निलजे संघ होता, निलजे संघाने देखील स्पर्धा गाजवली होती, परंतु अंतिम मोमेंटला एका चेंडूमध्ये 1 धावेची गरज असताना सामना गमवावा लागला. गोलंदाज तयार अक्षय. हो, आतिलसाठी बॉल रायझिंग अँड सरप्राइझिंग डिलिव्हरी पाहायला मिळते. सरप्राईज केला अतुल पाटीलला. पडल्यानंतर चेंडू थोडासा डीप राहिला, थोडासा खाली राहतोय आणि वेगाने देखील निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. पुढचा बॉल पुन्हा एकदा अक्षय. सुरुवात चांगली करतात. पहिला बॉल सुरेख लेफ्ट आर्म राऊंड द विकेट ना. स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न करतात. स्ट्रॉंग अपील पंचांकडे कटाक्ष टाकलं. येस इट इज आउट. फलंदाज बाद. थोडासा वेळ घेतला पंच सचिन भंडारेने आणि शेवटच्या मोमेंटला मात्र फलंदाजाला पायचीत घोषित केलं. बिग विकेट डाऊन अतुल पाटील. बॅक टू द डगआउट. पहिला धक्का लागतो टीम सापा डेबी संघाला. मान्यवरांना या ठिकाणी पाहू शकता आमच्या व्यासपीठावरती मान्यवरांची मांदी उपस्थित झाली आहे. सर्वच मान्यवरांना या ठिकाणी कॅमेरामॅन आमचे कव्हर करतायत. ओमसाई MTC या वाहिनीद्वारे आपण ही स्पर्धा कव्हर करतोय. भारतीय जनता पार्टी चषक 2025 पर्व सन्माननीय आदरणीय या ठिकाणी पाहतात आपण राजेश दादा मात्रे असतील, त्याचबरोबर आमचे योगेश दादा मात्रे असतील, रवी दादा मात्रे, निलेश दादा मात्रे असतील, आमचे देवराज मात्रे, सर्व आयोजन कमिटी यांच्या वतीने या ठिकाणी ही स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवत आहेत. न्यू बॅट्समॅन नवीन फलंदाज विघ्नेश येत आहेत. राऊंड द विकेट. डान्सिंग डाऊन द विकेट खेळतात. फटका चांगला. लॉंग ऑफला खेळाडू पोहोचू शकत नाहीये. बॉल पहिल्या टप्प्यावरती सीमा पलीकडे दमदार सुरुवात विघ्नेशच्या बॅटमधनं चौक. या रोहिदाजी मात्रे साहेबांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल भारतीय जनता पार्टी चषकामध्ये. पुढचा बॉल अक्षय तयार. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. हाफ ट्रॅकर क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये. पॅड वरती लागला होता चेंडू. यष्टीरक्षक देखील पोहोचले गेले होते, परंतु चेंडू अँड बॅटचा जीवात संपर्क झाला नव्हता. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चांगलं कमबॅक करतात. एक चौकार आल्यानंतर त्वरित त्या ठिकाणी आपल्या ओव्हरमध्ये कमबॅक करत असताना अक्षय देखील. एकूण चेंडू झालेत. रोशनने षटक दिला आतापर्यंत 4 धावा खर्च होत आहेत 4. इकॉनॉमिकल गोलंदाजी, इकॉनॉमिकल षटक. बघा, लहान मुलांना विनंती असेल पडद्याच्या पाठीमागे बसा आपण. जी लहान मुलं आहेत आमची चिंचवली गावची ती पाठीमागे बसा आपण. पडद्याच्या पाठीमागे बसा. राऊंड द विकेट. ओ ग्लान्स करतायत. फटका छान आहे. यावेळेस मात्र झुकले होते फटका खेळण्यासाठी, परंतु त्या ठिकाणी थोडासा सडाव असल्या कारणाने चेंडू थांबला गेलाय आणि एकच धाव इथे मिळेल. नकार दिलाय फलंदाजांना देखील दुसरा धाव घेण्यासाठी. धावसंख्या सिंगलला पुढे सर केला. आपण पाहतात एकूण स्कोर पोहोचला तर 19 या आकड्यावरती. आउटपिच थोडीशी त्या ठिकाणी खराब आहे. छत्रपती क्रीडांगण आपण पाहतात अनेक साऱ्या स्पर्धा या मैदानावरती भरवल्या जात असतात आणि आताच एक सूचना आली आयोजकांच्या माध्यमातून की ही स्पर्धा पुढच्या वर्षी नक्कीच डे नाईट फॉर्मॅट मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. भारतीय जनता पार्टी चषक
हे नाईट फॉर्मॅट मध्ये या ठिकाणी ठेवण्यात येईल. या देखील सूचना आमच्यापर्यंत पोहोचवल्या गेल्या आयोजकांच्या माध्यमातून. शेवटचा बॉल या षटकातील. हे षटक आतापर्यंत चांगलं राहिले. टीम निळजेबे संघासाठी 5 बॉलमध्ये 5 आल्यात. इकॉनॉमिकल गोलंदाजी झाली आहे आणि शेवटचा बॉल कशा प्रकारे असेल. स्ट्रायकिंगला फलंदाज कुणाल पाटील असेल. 4 चेंडूमध्ये 11 या धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय सध्या तरी आपल्या टीमसाठी. यावेळेस मात्र क्लीन बोल्ड यशच्या उद्ध्वस्त केल्या जातील. फलंदाज बाद. बिग विकेट डाऊन. सलामी जोडी मैदानाच्या बाहेर होतीये. अतुल पाटील आणि त्यानंतर कुणाल पाटीलला देखील मैदान सोडावं लागेल. दुसरा धक्का टीम सापाडे बीर संघाला आणि 2 षटकांचा खेळ समाप्त. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहतायत 56चा पाठला करत असताना सापाडी पोहोचली आहे 19 या आकड्यावरती 2 गडी बाद. नक्कीच अनेक सारे प्रेक्षक वर्ग सध्या तरी ऑनलाईन जोडले गेलेत. मॅचचा आनंद घेतात, स्पर्धेचा आनंद घेतात. काल देखील भरपूर व्ह्यूवर्स होते आणि आज देखील या ठिकाणी ऑनलाईन सर्व जोडलेल्या प्रेक्षक वर्गांचं मनपूर्वक स्वागत असेल. आज खऱ्या अर्थानं आपण पाहतो त्या ठिकाणी एक ट्रिप गेली नक्कीच नेवाळी पाड्यावरनं आणि नेवाळीवरनं. आमचे मित्र नक्कीच राजेश शेठ भोईर, त्याचबरोबर आपण पाहतात किशोर सर जाधव नेवाळीचे, त्याच्यानंतर विनोद भोईर नेवाळकर बिल्डर चे ओनर, आणि त्याचबरोबर पिंटू पाटील नेवाळकर बिल्डर ओनर, त्याचबरोबर प्रेम जाधव सध्या बॉडी बिल्डिंग मध्ये ते आपलं नाव त्यांनी कोरलंय, त्यांचं कोरलंय, आणि त्याचबरोबर तेजस्वी म्हात्रे. ही संपूर्ण या ठिकाणी नक्कीच ट्रिप त्यांची गेली. मी त्यांचा मित्र परिवार संपूर्ण ग्रुप त्यांचा नेपाळ इथे गेला आणि ते कालपासून या स्पर्धेचा आनंद घेतात. आज देखील या मॅचचा आणि या स्पर्धेचा ते आनंद घेतात आणि त्यांच्याकडनं खास करून आयोजन कमिटीसाठी त्या शुभेच्छा आल्यात. थँक्यू सो मच राजेश भोईर, त्याचबरोबर किशोर जाधव सर, विनोद भोईर, आणि त्याचबरोबर पिंटू शेठ पाटील, त्याचबरोबर प्रेम जाधव आणि तेजस म्हात्रे, सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. अठरा बॉलचा खेळ शिल्लक. मॅच मध्ये उरलाय 37 धावा. जिंकण्यासाठी आपण पाहतात मॅच बॅलन्स आहे. चला गोलंदाज येत आहेत. गोलंदाजी मार्ग वरती योगेश पाटील. फटका चांगला ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑन रिझनला खेळाडू उपस्थित असतील आणि सिंगलच मिळेल, एकच धाव इथे मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल. 20 धावा धाव फलकावरती. धावांचा वेग वाढवावा लागेल. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या होत्या. दुसऱ्या षटकामध्ये मात्र काय कमबॅक केलं, अप्रतिम गोलंदाजी केली. 5 धावा खर्च केल्या गोलंदाज अक्षयनं त्या षटकामध्ये, आणि 2 विकेट देखील महत्वपूर्ण कॅरी केल्या. कुणाल पाटील आणि अतुल पाटीलची विकेट कॅरी केली. बॅट्समॅन आपण सध्या तरी या ठिकाणी पाहतायत मेघराज आणि विघ्नेश. ही जोडी पाहायला मिळते. पाहावं लागेल पंचांकडे. विकेट किपर बीट झाले. शॉर्ट थर्डमॅनचा खेळाडू प्रयत्न करतोय बॉलला अडवण्यासाठी. तोपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट केल्या जातील. व्हाईट बॉलचा इशारा जरूर येतोय. दिशाहीन गोलंदाजी होतीये. व्हाईट +2 एकूण धावा मिळतील 3. धावसंख्या 23. 23 वरती पोहोचतोय संघ सापाडे बी. नेक्स्ट मॅच मध्ये टीम जय गोलोबा क्रिकेट संघ दौरली टीम. आपण सर्व खेळाडूंना घेऊन रेडी राहायचं आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल टीम नितलस संघ. नितलास संघ आपण देखील सर्व खेळाडूंना घेऊन रेडी राहायचं लगेच. आज अंतिम दिवस आहे स्पर्धेचा, त्यामुळं अजिबात या ठिकाणी वेळ घेऊ नका. आपण सर्व संघांना सूचना असतील. पुढचा बॉल आहे षटकातील पुन्हा एकदा ओव्हर द विकेट योगेश. चांगला बॉल. सथिक यॉर्कर आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु विकेट किपर निकेश पुन्हा एकदा बीट झालेत आणि 22चा इशारा. 22च्या स्वरूपाने सिंगल मिळेल. धावसंख्या 24. 24 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी होतीये. पहिल्या षटकाचा अपवाद वगळला तर या ठिकाणी 2 षटकं चांगली आपल्याला आतापर्यंत पाहायला मिळतात. दरम्यान प्रवीण शेठ जाधव साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. ऑन साइडला खेळलेत. पुन्हा एकदा बॉटम हेडचा वापर या फटक्यावरती. वाडी सोंगाचा खेळाडू जज करतोय. थोडेसे फंबल होत आहेत, घाई होती थोडीशी.
फेकी देखील ॲक्युरेट नाहीये आणि तोपर्यंत मिळत आहे 2 धावा. सिंगल डबलच्या साह्यानं या ओव्हरमध्ये सध्या तरी वाटचाल सुरू आहे. टीम सापा डेबी संघाची धावसंख्या पोहोचली आहे 26-26 या आकड्यावरती. जिंकण्यासाठी गरज एकूण 56 धावा बनवायच्यात. आता चेंडू झाले त्या षटकातील आतापर्यंत 3 धावा खर्च होत आहेत, फक्त 6. विघ्नेश ऑन स्ट्राईक. अटॅक करावा लागेल, धावांची गती वाढवावी लागेल, मोठे फटके मारावे लागतील टीम सापा डेबी संघाला हा मॅच जिंकण्यासाठी. लॉफ्टेड हिट, परंतु मागे जातो चेंडू. बॅटच्या वरच्या हिश्श्यावरती लागला होता, टॉपेज लागली होती, लॉफ करायचं होतं, परंतु फाईन लेगला चेंडू ट्रॅव्हल झालाय. धाव घेण्याचा प्रयत्न करतात, विकेट डोक्यामध्ये असेल आणि कलेक्टिंग नाहीये. चेंडूची कलेक्टिंग व्यवस्थित नाहीये. गोलंदाजाच्या माध्यमातून आणि 2च धावा इथे मिळतील. जर या ठिकाणी कदाचित कलेक्टिंग व्यवस्थित केली असती तर रनआउटची विकेट मिळू शकली असती. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतात अशा प्रकारे या ठिकाणी हा चेंडू विकेट किपरनं फेकला, त्याच्यानंतर गोलंदाजाने या ठिकाणी ही चुकी केली आहे. धावसंख्या 28 वरती पोहोचतोय स्कोअर. बॉल शिल्लक आहे त्या षटकातील 2, 8 धावा खर्च होत आहेत. चांगलं षटक हे देखील गोलंदाज योगेशच्या माध्यमातून. पुढे येऊन खेळता पुन्हा एकदा टॉपेज लागली, झेलची शक्यता. अक्षय असतील, बॉल खाली, चुकी नाहीये, फलंदाज बाद, विकेटचं पतन. टीम आपण पाहता सापा डेबी संघाला हा 3रा धक्का लागतोय या मॅच मध्ये. आपण वेळ घेऊ नका, आज अजिबात या ठिकाणी आमच्याकडे वेळ नाहीये, लक्ष असू द्या. कारण की सेमीफायनलचा मॅच, त्याच्यानंतर मेगा फायनलचा मॅच देखील असेल. बरेचसे मान्यवर देखील व्यासपीठावरती उपस्थित होत आहेत आणि स्पर्धेचा आनंद देखील घेत आहेत. सन्मान देखील भरपूर असतील आज, पारितोषिक देखील अनेक सारे दिले जातील. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पर्धेमध्ये बाईक देखील देण्यात येईल. भरपूर चांगली क्रिकेट स्पर्धा भारतीय जनता पार्टी चषक आपण एन्जॉय करतायत. हे षटक चांगलं आतापर्यंत योगेश पाटीलच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी. 5 बॉलमध्ये फक्त 8च धावा आल्यात आणि 1 विकेट देखील कॅरी झाली आहे. 3 गडी बाद, 28 धावा रावफलकावरती. अर्धा पल्ला गाठलाय जिंकण्यासाठी, अजूनही 28 बनवायचे आहेत येणाऱ्या 13 बॉलमध्ये. न्यू बॅट्समॅन, नवीन फलंदाज पवन येत आहेत. पवन भोईर न्यू बॅट्समॅन. फटका चांगला, फुल टॉस चेंडू होता, फायदा उचलू शकले नाहीयेत. कव्हर मध्ये खेळाडू उपस्थित, फेकी त्वरित येते, चांगलं क्षेत्ररक्षण, 1च धाव इथे मिळेल. सफल ओव्हरची समाप्ती. या 3ऱ्या षटकामध्ये योगेश पाटीलला धावा खर्च केल्यात 9 आणि 1 विकेट कॅरी केली. 3 ओव्हरचा खेळ समाप्त. धावसंख्या सापा डेबी संघ 29 या आकड्यावरती. सामन्याचं समीकरण 12 बॉलमध्ये बनवायच्या, जिंकण्यासाठी 27 धावा. डीजे रिंग साठी देखील जास्त वेळ देऊ नका. धावसंख्या एकूण 29 धावा असेल. जिंकण्यासाठी समीकरण 12 बॉलमध्ये 27 धावेची गरज आहे. 12 बॉल 27 ची आवश्यकता. मॅच बॅलन्स आपण पाहता त्या ठिकाणी. निळचे विपक्ष टीम सापा डेबी या संघामध्ये हा सामना रंगतोय आणि नक्कीच सापाटे गाव म्हटलं तर आपण पाहतायत आता जे स्पर्धा पार झाली, नामांकित स्पर्धा सापाट चषक आपण पाहिलं. A1 जोडी अधिक शेठ पाटील आणि पिंटू शेठ पाटील यांच्या वतीने ती स्पर्धा पाहायला मिळाली.
त्या स्पर्धेमध्ये वेगवेगळ्या संकल्पना असतात. समालोचकांसाठी त्या स्पर्धेमध्ये सायकल देण्यात येते. प्रत्येक समालोचकाला एक स्पोर्ट्स सायकल देण्यात येते त्या स्पर्धेमध्ये. प्रत्येक वर्षी वेगवेगळी संकल्पना असते. याच्या अगोदर आपण पाहिलं होतं गत वर्षी प्रत्येक समालोचकाला कूलर देखील देण्यात आली होती. सापाट संघ म्हटलं तर आमचे निल्सन मडवी. चला 12 बॉल 27 गरज. सेकंड स्पेल. गोलंदाज पुन्हा एकदा अक्षय येत आहे, ज्यानं खूप चांगली गोलंदाजी केली होती. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या स्पेल ज्यावेळेस हाताळलं 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 विकेट प्राप्त केले होते महत्वपूर्ण. अतुल पाटीलची आणि कुणाल पाटीलची विकेट कॅरी झाली होती त्या षटकामध्ये. स्ट्राईकला फलंदाज पवन भोईर. पहिला बॉल. यॉर्करचा प्रयास. बॅक टू द बॉल खेळतात स्वतःच्या फॉलो थ्रो मध्ये बॉलला अडवण्याचा प्रयत्न. कदाचित बॉल अडवला असता तर विकेट देखील मिळू शकली असती, परंतु सिंगल मिळते. धावसंख्या 30 या आकड्यावरती पोहोचेल. मॅच बॅलन्स 11 बॉल जिंकण्यासाठी गरज असेल 26 धाबेची. एका 2 मोठे फटके जर आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल टीम साफाळ डेबी संघ, परंतु अजूनपर्यंत फटके येत नाहीयेत. पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहिलं 14 धावा आल्या. त्याच ओव्हरमध्ये एक षटकार आला होता, एक चौकार आला होता आणि त्याच्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये एक चौकार. त्याच्यानंतर मात्र चौकार येत नाहीयेत, षटकार येत नाहीयेत. सिंगल आणि डबल आपल्याला जास्त पाहायला मिळतात. अक्षय तयार. स्ट्राईकला फलंदाज मेघराज. ऑन स्ट्राईक. चांगला बॉल. क्या बात आहे. सातत्याने खोलबळ टप्प्याचे चेंडू. ऑन साइडला ड्राईव्ह केलाय. अलाउन द कार्पेट. वाईडिश लॉंगाचा खेळाडू येईल, फेकी करेल, एक जावी ते मिळेल. अक्षय इम्प्रेस करतोय या मॅच मध्ये. सत्तिक यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न तो करतोय. ब्रह्मास्त्राचा वापर करतोय. 10 बॉल मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी आता 25 धावा जकडून ठेवल्या आपल्या गोलंदाजच्या जोरावरती टीम सापा डेबी संघाच्या फलंदाजांना. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. अक्षय तयार. पुढचा बॉल पुन्हा एकदा. लॉफ्टेड हिट. फटका चांगला. प्रॉपर कनेक्शन की मिडल. येस, मिडल कनेक्शन झालाय आणि प्रॉपर देखील. बॉल वाईडिश लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर आलाय. संघर्षाचा शंखनाद करारा हा संघर्षमय षटकार. दरम्यान या ठिकाणी म्हात्रेपाड्याचे एक अष्टपैलू खेळाडू नक्कीच आमचे मच्छिंद्र म्हात्रे यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल. या पण मच्छिंद्र मुख्य व्यासपीठावरती आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. मच्छिंद्र म्हात्रे खूप चांगले खेळाडू आहेत, एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि मोठमोठे षटकारांसाठी खास करून ते जाणले जात असेल आपल्या टीमकडनं. मॅचकडे बोलूया. 9 चेंडूंचा खेळ शिल्लक. 19 आवश्यकता. षटकार आलाय मेघराजच्या बॅटमधनं. पवन होते बॅट्समॅन. यावेळेस मध्ये चांगला बॉल. पुन्हा एकदा नक्कीच खोलात टाकण्याचा प्रयत्न केला आणि शांत ठेवलं पवनला. डॉट बॉलची समाप्ती. कमबॅक करतायत अक्षय पुढच्या बॉलवरती. ऍक्शन रिप्ले तुम्ही पाहतायत. थोडेसे या ठिकाणी ऑप्शनच्या बाहेर निघाले होते फटका खेळण्यासाठी आणि सरळ हा चेंडू नक्कीच पायावरती आदळलाय. चांगला बॉल आणि चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली आहे. व्हेरी गुड बॉलिंग. विकेट किपरच्या पायावरती हा चेंडू आदळला. लॉफ्टेड हिट. पुन्हा एकदा पाठवलाय बॉलला. लॉंग ऑन. सीमा रेखा बाहेर. एक्साइटिंग पॉवर पवन भोईरच्या बॅटमधनं. दुसरा तडाखा. बिग षटकार. या ग्राउंडचं वैशिष्ट्य बाजूलाच आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी छोटीशी नदी आहे आणि त्या नदीमध्ये नक्कीच चेंडू जात असतात, त्यामुळे या ठिकाणी आयोजकांना त्याचा फटका भरपूर बसत असतो या मैदानावरती. आणि टीमला देखील जुना चेंडू होता, आता मात्र नवीन चेंडू दिला जाईल. जर षटकार हॅट्रिक ठोकली तर सन्माननीय आदरणीय संतोषदादा गायकर साहेबांकडनं, माजी सरपंच आहेत काकोळेचे, त्यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. टीमची धावसंख्या 43 आणि आता शेवटचा बॉल षटकार देशील. 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत 13. 7-13चं समीकरण. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आमचे गणेश म्हात्रे, याच गावचा गोड आवाज सिनियर समालोचक आहेत, त्यांचं देखील सहर्ष मनपूर्वक स्वागत आपण करूया. जाऊया मैदानावरती. अंतिम बॉल असेल. अक्षय तयार. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, फक्त ड्राईव्ह करायचा होता, सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न केला, कारण की माहिती होतं शेवटच्या बॉलवरती
स्ट्राईक घ्यायची होती नक्कीच फलंदाजाला, परंतु संपर्क झाला नाहीये. डॉट बॉल आलाय. अशा रीतीने आपण पाहिलं चौथं षटक या ठिकाणी समाप्त होत आहे. सेकंड स्पेल मध्ये येत असताना थोडेसे जरूर मागणे ठरलेत गोलंदाज अक्षय. धावा खर्च झाला त्या षटकामध्ये, एकूण 14 धावा खर्च होत आहेत आणि आता 6 बॉल मध्ये बनवायच्या जिंकण्यासाठी 13 धावा. ही मॅच भरपूर चांगली रंगली मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या टीम निळजे बीज संघ. मी अगोदरच म्हटलं होतं रोशन मागच्या षटकामध्ये जर एकाच 2 मोठे फटके आले तर मॅच मध्ये कमबॅक करेल सापाडी बीज संघ, आणि ते कमबॅक झाले. 2 षटकार आलेत फलंदाज पवनच्या बॅटमधनं. 6 बॉल 13 ची आवश्यकता. फास्ट खेळायचं बघा, आयोजकांच्या सूचना आहेत निळजे बीज संघ. निकेश आपण फास्ट खेळा प्लीज, विनंती असेल. 6 चेंडू 13 ची आवश्यकता. चला फिल्डिंग लावायची. डीजे मध्ये गोलंदाजी मार्क वरती. शेवटचं षटक, स्लो गोरचं षटक, ज्याला क्रिकेटच्या परिभाषेमध्ये हाणामारीचं षटक म्हटलं जातं. भावेश येतात त्या षटकामध्ये. कॅप्टननं भरोसा ठेवलाय भावेश वरती. भरोसा कायम राखत या ठिकाणी हा सामना जिंकून देतील का आपल्या टीमला, कारण की रोशन असं म्हटलं जातं संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता, और लोग आज भी पूछते हैं दोस्तों पत्थर को, क्योंकि इस दुनिया में भरोसे लायक इंसान नहीं मिलता. तो भरोसा कॅप्टनने ठेवला भावेश वरती कायम ठेवत या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत आपल्या टीमला विजय मिळवून देईल की दुसऱ्या बाजूला संपूर्ण टीमने भरोसा ठेवलाय पवन भोईर आणि मेघराज वरती. हे 2 फलंदाज आपल्या टीमला हा सामना जिंकून देतील का. 6 बॉल 13 ची आवश्यकता. टाइम अलर्ट आहे बघा निकेश. टीम निळजे बीज संघ वेळ घेऊ नका, पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आज आयोजन कमिटी देखील वारंवार सूचना करते, कारण की अंतिम दिवस आहे. या सूचना असतील. ऑफिशियल कॉल आलाय टीम निळजे बीज संघ. स्ट्रायकरला फलंदाज मेघराज ऑन स्ट्राईक. पहिला बॉल. भावेश तयार. हो मागे खेळायचं होतं, क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. धावाची संधी असेल, विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल, कारण की पवनला स्ट्राईक हवी होती. विकेटचं बदन. अजून एक धक्का टीम सापाडी बीज संघाला. गरज आहे 5 बॉल मध्ये 13 धावेची. बॅट्समॅन लवकर जा, आपण थोडेसे धावत जा. वेळ थोडासा या ठिकाणी वाचवण्याचा प्रयत्न करा आपण देखील. ही विकेट सॅक्रिफाईस झाली. रनआउटची विकेट. 4 गडी बाद होत आहेत 43 आकड्यावरती. आणि आता पवन आले स्ट्रायकरवरती, ज्या पवनच्या बॅटमधनं 2 उत्तुंग षटकार आपण पाहिले. संघर्ष करतो एकतर्फी मैदानाच्या आतमध्ये, झुंज देतोय निळजे बीज संघासमोर खेळत असताना. 5 बॉल 13 चं समीकरण आहे. सुरुवातीचे 3 बॉल फार महत्वाचे असतील. पहिला बॉल सुरेख, अजूनही 5 बॉल शिल्लक. चांगली स्पर्धा आपण पाहतात त्या ठिकाणी. भारतीय जनता पार्टी चषक आपण एन्जॉय करतोय. राजेश दादा मात्रे, त्याचबरोबर आपण पाहतात योगेश दादा मात्रे देखील असतील, निलेश दादा मात्रे, संपूर्ण आयोजन कमिटी, रवी दादा मात्रे, देवदास मात्रे असतील. पुढचा बॉल पुन्हा एकदा. भावेश तयार. स्ट्रायकरला फलंदाज सेट बॅट्समॅन पवन. हो चांगला बॉल होता. मागे खेळतायत, मागे जातो चेंडू. एकदा तर कंप्लीट. थोडीशी मिसफील होते. दुसरीचा प्रयत्न होईल, जरूर होईल, आणि थांबले होते मध्येच. पुन्हा एकदा रनआउटची विकेट या ठिकाणी मिळेल. लगातार अजून एक धक्का टीम सापाडी बीज संघाला. गरज आहे 4 बॉल मध्ये 12 धावेची. विकेटचं बदन. मग 4 बॉल 12 धावेची आवश्यकता आहे. 2 धावा बनवू शकले असं, परंतु या ठिकाणी सुरुवातीला लेझी धाव, थोडेसे थांबले होते बॅट्समॅन पवन. आणि गोलंदाजी मात्र चांगली गेली आतापर्यंत. सुरुवात चांगली झाली या षटकाची. 2 चेंडू सुरेख आले भावेशच्या माध्यमातून. पुढचा बॉल. भावेश पुन्हा एकदा. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. ओ लॉफ केल्या समोरच्या दिशेला. लॉंगॉनला खेळाडू उपस्थित. विकेट महत्वाची.
आली आहे पवन भोईरची विकेट आणि आता मॅच मध्ये पूर्णपणे कमबॅक झालाय टीम निलजेबी संघाचा. गरज आहे मॅच मध्ये आता 3 बॉल 12 धावेची आवश्यकता. विकेटचं पतन. संगीत देखील डीजे मास्टरच्या माध्यमातून सकाळच्या सत्रामध्ये आपण ऐकतोय. हिंदुत्वाचे बादशाह आम्ही, तलवार आमची राणी, दादागिरी तर करतोच आम्ही, बाकी सर्व छत्रपती शिवरायांची मेहरबानी. जाऊया मैदानावरती. विकेटचा बदल, लगातार गडी बाद होत आहेत आणि आता मॅच कठीण झाली टीम सापाटे बी संघासाठी, कारण आता या ओव्हर मध्ये रन्स येत नाहीयेत. मी म्हटलं होतं सुरुवातीचे 3 चेंडू गणेश फार महत्वाचे असतील आणि ते 3 चेंडू सुरेख टाकलेत. 3 बॉलवरती एकच धाव खर्च केली आहे. गरज आहे आता 3 बॉल मध्ये 12 धावेची. स्लो ओव्हरचं षटक कशा प्रकारे टाकावा, सुरुवात कशा प्रकारे करावी, याचं ज्वलंत जिवंत उदाहरण दाखवून दिले या मॅच मध्ये गोलंदाज योगेशनं. डावखुऱ्यात आता फलंदाज जितेकेश येत आहेत. हो, प्रॉपर कनेक्शन नाहीये, बॅट वरती व्यवस्थित आला नाहीये, संपर्क चांगला झाला नाहीये. एक धाव कंप्लीट, दुसरीचा कॉल. 2 धावा पूर्ण होतील का पाहिजे आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता गरज आहे 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी कंपल्सरी 10 धावेची आवश्यकता. चला नेक्स्ट मॅच मध्ये डॉर्ली संघ रिपोर्टिंग करायचंय. पूर्ण संघ उपस्थित झालाय का? टीम जय गोलोबा क्रिकेट टीम डॉर्ली त्यांच्या अगेन्स्ट फाईट करेल नितला संघ. धनाजी, टॉस जिंकून निर्णय का असेल तुमचा? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. आमचे मित्र या ठिकाणी मनोज रसाल देखील इन ऍक्शन मध्ये असतील. फटका छान आहे. मॅच अजूनही संपली नाहीये. बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग सीमा रेखा बाहेर. फलंदाज जितिकेच्या बॅटमधनं हा संघर्षमय षटकार आणि आता गरज आहे एका बॉल मध्ये जिंकण्यासाठी 4 धावेची. कंपल्सरी चेसिंग डीजे. आपण पाहिलं आतापर्यंत 4 बॉल सुरेख आले होते, परंतु 5वा बॉल हा खरा पाहायला मिळाला आणि त्याच्यावरती प्रहार केलाय फलंदाज जितेकेशचा षटकार डोकलाय आणि मॅच मध्ये जणू काही जिवंत झालाय टीम सापार्डे बी संघ. आता गरज आहे 1 बॉल मध्ये 4 धावेची. अनेक सारे सामने असे या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. एका चेंडू मध्ये मात्र 1 धाव काल बनली नव्हती. आज मात्र या ठिकाणी उलट आहे. एका चेंडू मध्ये 4 धावा बनवायच्या आहेत आणि धावा बनतील का? स्वागत असेल मनोज रसाल यांचं देखील आमच्या स्पर्धेमध्ये एक चांगला खेळाडू, त्याचबरोबर आमचे हृदयनाथ देखील या ठिकाणी येतात, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत असेल. धनाजी टोकरे इन ऍक्शन मध्ये या संघ जय गोलोबा क्रिकेट टीम डॉर्ली पाहायला मिळेल. 1 बॉल 4 ची आवश्यकता. सामना कोण जिंकेल, स्पर्धेमध्ये अस्तित्व कोणाचं टिकावून राहील, निलजेबी संघाचं की सापाडे बी संघाचं? जितिकेश ऑन स्ट्राईक. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा योगेश दबाव मध्ये पाहायला मिळतात या ओव्हर मध्ये. आता गोलंदाज फुलटॉस मागे येतो चेंडू आणि पाहावं लागेल. खेळाडू उपस्थित आणि अक्षय प्रयत्न करतात. 2 धावा कंप्लीट झाल्यात. तिसरीचा प्रयत्न होतोय. कंपल्सरी चेसिंग आहे, पाहावं लागेल. 3 धावा कंप्लीट. 34चा प्रयत्न आणि इथे सामना जिंकलाय. यस, अजूनही सामना जिंकला नाहीये. थांबायचंय कारण की रिव्ह्यू घेतलाय. बीमर साठी रिव्ह्यू घेतला गेलाय. चेक केले जाईल टीव्ही स्क्रीन वरती. क्या बात आहे. शेवटचा बॉल आणि शेवटच्या बॉल वरती बीमर घेतलाय. डोक्याचा वापर केलाय फलंदाजांना देखील.
चला फेअर डिलिव्हरी असेल आणि सामना एका धावेनं जिंकलाय टीम आपण पाहतो निळजे संघांना ऍक्शन रिप्ले तुम्हाला टीव्ही स्क्रीन मध्ये दाखवलं जातं या ठिकाणी ओमसाई एमटीसी या वाहिनीद्वारे. यस, जेव्हा मात्र गोलंदाजाने या ठिकाणी एक्झॅक्ट हा चेंडू टाकला, फुलटॉस आला, त्यावेळेस आपण पाहिलं खाली होता चेंडू नक्कीच आणि त्यामुळे या ठिकाणी आपण पाहिलंय हा फेअर डिलिव्हरी असेल आणि सामना गमावलाय. कदाचित मित्र म्हणेन रोशन साफाडे बी संघ लेट उपस्थित राहिला आणि 3 धावेची पॅनल्टी गणेश कुठेतरी ही मागणी ठरली त्यांच्यासाठी. चला लाईनअप करायचं, सापाटी बी संघ लाईनअप करा आणि निळजे बी संघ लाईनअप करून सेकंड करायचं आपण. आणि सामन्याचा सामनावीर मॅन ऑफ द मॅच एका धावेने विजय या ठिकाणी संपादित केलाय निळजे बी संघ, अभिनंदन. नेक्स्ट मॅच मध्ये लगेच रेडी राहायचं आपण संघ नितलस आणि टीम दॉर्ली संघ, आपण दोन्ही संघ रेडी राहा. चला मॅन ऑफ द मॅच सामन्याचा सामनावीर ज्याने 22 धावेची केळी केली तो शेखर ठरलाय सामन्याचा सामनावीर.